नमस्कार मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. ही आपली पेरणी 30 जूनची आहे, 30 जून 2026. आणि विषय असा झाला आहे की यावर्षी पेरल्यापासून पाऊसच यायला तयार नाही आमच्याकडं. तर आता तुमच्याकडं कसं आहे का नाही, जर तुमच्याकडं असेल तर मग पिकाची ग्रोथ माझ्यापेक्षा पण चांगली असेल. याच्यामध्ये हे आपलं KDS 992 फुले दुर्वा ही व्हरायटी आहे. आपण टोकन पद्धतीनं एका बेड म्हणजे 3 फुटाच्या बेडवर 2-3 बी पडतील अशा हिशोबानं आपण टोकन केलेलं आहे. एकदम छान वापरलेलं आहे, सगळं बरोबर झालेलं आहे. फक्त यावर्षी पाऊसच आमच्याकडे हुलकावून देऊ लागले. आता ते निसर्गाचं आपण सांगू शकत नाही. तरी पण हो का वाढ बघा, हो का असं जर बघितलं ना छान वाटते. पण म्हणावं तेवढा अजून पाला किंवा ग्रोथ झालेली नाही. आपण याला एक 12व्या दिवशी फवारणी केलेली आहे खोडाळीसाठी. एकदम निरोगी पीक आहे, फक्त ह्याला पाऊस कमी आहे. आबाळ आमच्याकडे भरपूर येऊ लागले, पण आलं की इकडच्या साईडनं नाही तर इकडच्या साईडनं निघून चालले. मान्सूनच कमजोर आहे, पडणं गेले असा विषय झाला. पण ही पद्धत कधीच फेल जाणार नाही बरं का, ही गोष्ट कधी पण लक्षात घ्या. किती पण सांगणारे येऊ द्या की पारंपरिक पद्धतीवाली, काही फरक नाही पडणार. ह्याच्यात तुम्हाला त्यांच्यापेक्षा तर उत्पन्न जास्तच निघणार. आता आपण 2-4 दिवसामध्ये म्हणजे 1-2 दिवसामध्ये आपण याला पहिली कीटकनाशकाची फवारणी घेणार आहे. म्हणजे पहिली एक घेतली आहे, पण ती खोडाळीसाठी होती. ते पण ह्याला कीटकनाशकाचीच म्हणू शकतो आपण. आता हे आपलं जवळजवळ 2 एकरचं एक तुकडं आहे आणि याच्या पलीकडं तिकडं थोडंसं आता ठिकेमध्ये एक लहानसा बंधारा त्याच्या पलीकडं ज्यांनी पारंपरिक पद्धतीने पेरलेले आहेत त्यांच्या पिकामध्ये आणि आपल्या पिकामध्ये जमीन आसमानचा फरक आहे बरं का. पाऊस तर शेवटी म्हणजे त्यांना पण आपल्याला पण सारखाच आहे, पण आपली ग्रोथ आणि त्यांची ग्रोथ एवढा फरक आहे की बस बोलायचं कामच नाही. फक्त आहे ना, हा मधला गॅप आहे ना, तुम्हाला सुरुवातीला नवीन लई वाटते. कारण कसं आहे, आपल्याकडे सहसा तयार होत नाहीत लवकर असं काही नवीन करायचं म्हणलं की. पण तुम्हाला खोटं बोल ना, ह्या पद्धतीनं केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाहीच असं वाटते. कारण मी जवळजवळ 3 वर्ष झालं हीच पद्धत अवलंबतो. मग उत्पन्न चांगलं निघत असलं तरच करते ना माणूस. उत्पन्न कमी जर निघत असेल तर मग अशा भानगडीत पडत नाही शक्यतो. मग आपल्याला उत्पन्नाशी मतलब आहे. एकतर बी आपलं कमी वाचतंय. एकरी आपण फक्त 14 ते 15 किलोच पेरतोय. मग इकडे 30-30 किलो पेरून पण काही फायदा होत नाही. मग काही फायदा आहे का? खर्च कितीही करायचं, शेवटी शेती आहे ही. आणि कधी कधी होतं आहे काय, शेवटी तुमच्या जेवढा खर्च केला आहे ते पण बरोबरी होते. मग त्यापेक्षा ही नवीन पद्धती अवलंबलेल्या लई चांगल्या. आता मला अनुभव आलेला आहे. मी आता 3रं वर्ष आहे माझं, मी करायलो ही. आणि आपल्याला सर्रास 11-12 क्विंटलपर्यंत उतार आलेला आहे. आणि आम्ही याच रानामध्ये म्हणजे आपलं पारंपरिक पद्धतीनं ट्रॅक्टरवर पेरून याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 50 किलो बी पेरत होतो. त्या ठिकाणी तर 27-28 किलोवर आले, म्हणजे डायरेक्ट निम्म्याला. मग उत्पन्न जर समजा त्याच्यापेक्षा जास्तच निघत असेल तर मग काय अडचण आहे. पाऊस तुमचा कमी असो जास्त असो, कुणी पण नाव ठेवते, काय नसतं. सुरुवातीला थोडे दिवस काही मधला जे गॅप आहे ना ते दिसतोय, पण जसं जसं पाऊस पडेल ना, जेवढा जास्त पाऊस पडेल ते तर ह्याला 100% कामाचं आहे. तुमचं सोयाबीन कुठंच वाटोळ होणार नाही. बघा
आपण स्ट्रॉंग आर्मची फवारणी केली होती, पण जे गवत थोडंफार हे काही वापलं होतं स्ट्रॉंग आर्म काम करतं बीजनाशकाचं, ती थोडंफार वापलेलं त्याचं आपण थोडी का होईना म्हणजे मेहनत तर घ्यायला पाहिजे, त्याच्याबद्दल काय नाही. पण माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्यांनी टोकन यंत्रानं आणि सरी सोडून किंवा बेड पद्धतीनं सोयाबीन करतात त्यांच्यासाठी हे रामबाण इलाज आहे. तुम्ही काही म्हणा, कितीही नाव ठेवा, काय करायचे करा, 1 वर्ष थोडंफार करून बघा, पुढच्या वर्षी तुम्हाला 100% अनुभव येईल. कोण सांगायची गरज नाही ना, काहीच लागत नाही. धन्यवाद मित्रांनो.